मुंबईत व्यावसायिक वापरासाठी दिल्या जाणाऱ्या पाईप गॅसच्या पुरवठ्यातही कपात। महानगर गॅसकडून 20% कपात केली जाणार। मुंबईतील पाईप गॅसचा वापर करणारा 30 ते 35% हॉटेल्सना फटका बसणार। नवी मुंबईत आजही सिलेंडरसाठी नागरिकांची रांग। सानपाडामध्ये सिलेंडरसाठी 3 किलोमीटर लांब रांगा। गॅस एजन्सीच्या ऑफिस बाहेर पहाटेपासून नागरिकांची रांग। ठाण्याच्या मुरबाडमध्ये घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। गॅस पुरवठ्यात विलंब होत असल्याच्या भीतीपोटी नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा लावल्या। रत्नागिरीत गॅस एजन्सी बाहेर आज पुन्हा ग्राहकांच्या रांगा। घरगुती एलपीजी सिलेंडर नोंदवण्यासाठी ग्राहकांच्या रांगा। गॅस एजन्सीच्या बाहेर जवळपास 50 ते 60 ग्राहक एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत। जेएनपीए बंदरावर 3000 कंटेनर अडकले। निर्यात बंद असल्याने जेएनपीए बंदरावर कंटेनर अडकल्याची माहिती। जेएनपीए बंदरावर मोफत पार्किंगची ही सुविधा। कांदिवली पश्चिमेकडे कपोल शाळेजवळ घरगुती गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांग। गॅस बुकिंगसाठी ओटीपी आल्यानंतरही ग्राहक रांगेत उभे। कालही कांदिवलीमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांग होती। नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशांप्रमाणे वागलं पाहिजे। राजकीय पक्ष नागरिकांमध्ये भीती निर्माण करतायत। नागरिकांनी भीती मनातून काढून मोदींवर विश्वास ठेवावा। गॅस टंचाईवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन। राहुल गांधींनी संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चहा प्यायल्याच्या निषेधार्थ आंदोलन। राहुल गांधींच्या राजीनाम्याची मागणी। नागपुरात गॅस तुटवडा आणि दरवाढीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। नागपुरातील संविधान चौकात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। सिलेंडरला हाल घालून तसंच चूल पेटवून आंदोलन करण्यात आलंय। भंडाराच्या ग्रीन व्हॅली हॉटेल चालकावर कारवाई। घरगुती गॅस सिलेंडरवर वापरल्यानं अधिकाऱ्याची कारवाई। अवैधपणे वापरले जाणारे गॅस सिलेंडर जप्त। हॉटेल चालकावर गुन्हा दाखल। परभणीत एलपीजी पुरवठ्यासाठी जिल्हास्तरीय समिती। कलेक्टर, एसपी, पुरवठा अधिकाऱ्यांसह अनेकांचा समावेश। गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार। ठाण्याच्या मुरबाडमध्ये घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। गॅस पुरवठ्यात विलंब होत असल्याच्या भीतीपोटी नागरिकांची गॅस एजन्सी बाहेर गर्दी। पुण्यातील ससून रुग्णालयाला सिलेंडर मिळाल्याची माहिती। ससूनचे वैद्यकीय अधीक्षक यल्लप्पा जाधव यांची माहिती। गॅस पुरवठा कमी पडू देणार नाही, प्रशासनाचं आश्वासन। नवी मुंबईतील ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्रातील तब्बल 4500 कंपन्यांना युद्धाचा फटका। 50% कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर। नवी मुंबईतील 10 लाख कामगारांवर उपासमारीची वेळ येणार। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये गॅसचा तुटवडा। रुग्णांसाठी जेवण बनवणाऱ्या कॅन्टीनमध्ये गॅस पुरवठा करण्याची मागणी। घाटी रुग्णालय प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला पत्र। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात शिवभोजन केंद्रावर चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात। गॅस संपल्यानं 200 लोकांचा चुलीवर स्वयंपाक। गॅस नसल्यानं इतर पदार्थ बंद। पोहे आणि उपमा पदार्थांना प्राधान्य। पुण्यात निर्यात घटल्यानं अंड्यांचे दर घसरले। ओमान तसंच इतर अरब देशांतून भारतात मोठ्या प्रमाणात अंड्यांची निर्यात होते। मात्र निर्यात बंद असल्यानं देशांतर्गत बाजारात अंड्यांचा साठा वाढलाय। मुंबईत बेस्टच्या विविध आगारांमधील आणि कार्यालयांमधील उपाहारगृहांवर गॅस तुटवड्याचा परिणाम। कर्मचाऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात। बेस्ट संघटनेची मागणी। गॅसच्या कमतरतेमुळे अनेक उपाहारगृह बंद पडण्याच्या मार्गावर। नाशिकच्या येवल्यात गॅस टंचाईमुळे वृद्धाश्रमात चूल पेटवण्याची वेळ। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे शिसरगाव या ठिकाणी सेंगऋषी वृद्धाश्रम असून या आश्रमात चुलीवर अन्न शिजवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। सोलापुरात शासकीय रुग्णालयातील उपाहारगृहात गॅस तुटवड्याचा फटका। व्यावसायिक गॅस पुरवठा होत नसल्यानं अनेक पदार्थ बनवणं बंद केलंय। शासकीय रुग्णालयातील विद्यार्थी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना फटका। शहापूरच्या मुंबई नाशिक महामार्गालगतच्या हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेल बंद करण्याची वेळ। व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्यानं कोळसा आणि लाकडाच्या भट्ट्यांवर जेवण बनवण्याची वेळ या हॉटेल व्यावसायिकांवर आली।
मुंबईतील 15-16 सीएनजी पंपांवर शनिवारी संध्याकाळी गॅस भरण्यासाठी मोठी गर्दी। गॅस प्रेशर कमी झाल्यामुळे ऑटो टॅक्सी आणि रिक्षा खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालंय। नाशिकमध्ये गॅसच्या टंचाईमुळे छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी चूल मांडली आहे। लाकडाची चूल मांडत वडापाव, भजी, सँडविच तयार करण्याचं काम सुरू। व्यवसाय बंद ठेवून परवडत नसल्यानं चूल मांडत व्यवसाय सुरू। तर बुलेटिनमध्ये वेळ झाली छोटासा ब्रेक घेण्याची। डिजिटल भारतात फेक न्यूजशी लढणारं टीव्ही 9 फ्रॉड पासून